नमस्कार मंडळी, मी आपला DN सांबळे. पहिला आम्हाला वापरा, नंतर तुम्ही विश्वास करा. आज मी खूप सुंदर असा फ्लॅट तुम्हाला परत वाघबेल लोकेशनला दाखवतो. त्या फ्लॅटची खासियत ही आहे की ही सिंगल स्टँडिंग अलोन बिल्डिंग आहे आणि एकदम निसर्गरम्य वातावरणाच्या मध्ये ही बिल्डिंग तयार झालेली आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर तुम्ही ह्या साईडला जर आला आणि बॅक साईडला जर बघितलं तर तिकडनं असे हायवेसाठी ही सोडलेली जागा आहे. जे शेत तुम्हाला दिसते ते हायवेसाठी आहे. म्हणून ज्यावेळेला ते ओपन असतं ना, हा दरवाजा ओपन असतो ना, त्यावेळेला हा बघा हवा, ज्या व्यक्तीला खूप जास्त हवेची गरज आहे त्या व्यक्तीसाठी हा फ्लॅट आहे. खूप हवा म्हणजे फॅन जरी तुम्ही बघितला तर ऑटोमॅटिकली विदाऊट लाईट हा फॅन फिरतोय. हा विदाऊट लाईट फ्लॅट फिरतोय म्हणजे बघा तुम्ही किती हवा असेल. आणि ते स्वतः मी फील करतोय ती हवा. म्हणून मी तुम्हाला म्हणतो ज्या व्यक्तीला जास्त हवेची गरज आहे त्या व्यक्तीसाठी हा खूप सुंदर आणि फ्रेश एअर तुम्हाला कंटिन्यू मिळणार आहे. सो त्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे. त्यानंतर ज्यावेळेला आपण आतमध्ये येतो हा मोठा स्पेस आहे. त्यानंतर आपण ज्यावेळेला आतमध्ये येतो, आतमध्ये आल्यानंतर त्या साईडला जर बघितलं तर किचन आहे. त्या साईडला ओपन घेऊ. मी आता पूर्ण फ्लॅट ओपन करून ठेवलेला आहे. हा फ्लॅट विदाऊट लाईट फिरतोय. हे मला परत सांगतो एवढी हवा आहे फ्लॅट विदाऊट लाईट फिरतोय. आणि हा त्याचा प्रशस्त असा खूप मोठा हॉल असणार आहे. आणि हॉलच्या ज्यावेळेला विंडो आपण बाहेर बघणार आहोत त्यावेळेला हा त्याचा ग्रीन व्ह्यू असणार आहे. ह्या पद्धतीचा खूप सुंदर असा व्ह्यू तुम्हाला इकडनं द्यायला मिळतो. आणि परत आपण ज्यावेळेला आपण डायरेक्शनला जाणार आहोत त्यावेळेला हे तुमचं असणारं किचन आहे. जे किचनची साईज बघू शकता. एल शेप किचन आहे. त्या साईडला पण जागा आहे, त्या साईडला पण जागा आहे. आधी जेव्हा आपण इकडे येणार त्यावेळेला इथे परत ड्राय स्पेसची वाघबीळ दिलेली आहे. आणि समोर तुमचं दिसतो तो वाघबीळ दिसते. वाघबीळ मेट्रो स्टेशन, तिथे मेट्रो स्टेशन असणार आहे. साधारणतः 5 ते 5 मिनिटाच्या अंतरावर तुम्ही मेट्रो स्टेशन आहे. हा घोडबंदर रोड आहे, त्यालाच लागून हा वाघबीळ लोकेशनवरती फ्लॅट आहे. खूप सुंदर असा फ्लॅट आहे. किचनचं मस्त काम केलेलं आहे. हा रिसेल फ्लॅट आहे. हॉल जर तुम्ही बघितलं तर हॉल तुम्हाला जाणवेल किती मोठा हॉल आहे. मला असं वाटतं हा जो फ्लॅट आहे हा खूप चांगला आणि मस्त फ्लॅट आहे. आणि त्यानंतर ज्यावेळेला आपण हॉलमध्ये येऊ त्यावेळेला बटरफ्लाय साईडला फ्लॅट बनवलेला आहे. त्या साईडला एक बेडरूम असणार आहे, ह्या साईडला एक बेडरूम असणार आहे. इकडे जर गेलं तर तुम्ही चिकन बेडरूम बघू शकता. ह्या बेडरूमची साईज नंतर खूप सुंदर अशी साईज आहे. इथे तुमचं वॉर्डरोब स्पेस असणार आहे. आणि ज्यावेळेला आपण ह्या साईडला येऊ त्यावेळेला ते तुमचे बाल्कनी असणार आहे. तुम्ही बाल्कनी बघू शकता. त्या साईडला येऊ एल शेपची स्टँडिंग बाल्कनी आहे. स्टँडिंग बाल्कनी. आणि ज्यावेळेला आपण स्टँडिंग बाल्कनी उभ्या असू त्यावेळेला तुम्हाला एवढं हिलचा डोंगर दिसेल. आधी ते गिरनरी आहे. ही गिरनरी आणि लोक ह्या पायदंडीमध्ये ही जे पगदंडी तुम्हाला दिसते हे लोक भ्रमण करतात. सकाळी वॉकला ह्याच पगदंडीनं वरती येऊरला जातात लोक फिरायला. सकाळचं मॉर्निंग वॉक. ऑक्सिजन लेवल खूप चांगली आहे एरियामध्ये. आणि जर तुम्ही ह्या साईडला बघितलं तर हे हिरानंदन इस्टेट दिसते. हे पूर्णपणे हिरानंदन इस्टेट आहे. त्याच्यामुळे इकडे शाळा, कॉलेजेस किंवा दवाखान्याची सुविधा सगळ्यात जवळ आहे. समोर जर बघितलं तुम्हाला हिरानंदन मॅडोज दिसते. हे तुम्हाला हॉरिझॉन प्राईम नावाचं हॉस्पिटल आहे. ह्या पद्धतीचं हे घर आहे. खूप चांगल्या लोकेशनवरती घर आहे. तर मला असं वाटतं हा फ्लॅट खूप सुंदर आहे. ज्यावेळेला आपण इकडे कॉमन वॉशरूम असं आहे. कॉमन साईड बघू शकता. प्रशस्त आणि खूप चांगली मोठी आहे. तर ह्या वॉशरूम नंतर आपण ज्यावेळेला बाहेर येऊ बाहेरनंतर इमिडिएटली तुम्हाला इथे वॉशबेसिन लावलेलं आहे. जे खूप चांगल्या पद्धतीने डिझाईन करून ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण मास्टर बेडरूमला येतो. मास्टर बेडरूमला ती तुमची वुडन फ्लोरिंग लावलेली आहे आणि त्यासाठी बाथरूमची साईज आहे. तर मला असं वाटतं की हा जो फ्लॅट आहे ना हा फुल हवेचा फ्लॅट आहे. म्हणजे ह्या त्याचा वॉर्डरोब स्पेस आहे. हे तुमचं फ्लोरिंग आहे, वुडन फ्लोरिंग. आणि त्यानंतर परत दुसरी जी स्टँडिंग बाल्कनी आपण म्हणतो ती ह्या साईडला आहे. त्याच्यानंतर हेही तुम्हाला एल शेपमध्येच आहे. कारण ह्याला जर आपण फिरायचं म्हटलं तर असं फिरून तुम्ही परत हा ग्रीनरी व्ह्यू जो आहे तुम्ही पूर्ण ठाण इथं रोडवरची रोड बघू शकता. सो मला असं वाटतं हा फ्लॅट आहे ना हा निसर्गरम्य वातावरणाचा सिंगल बिल्डिंगचा हा गार्डन जर बघितलं गार्डन स्पेस पण आहे. मोकळा मैदान आहे मुलांना खेळायला. क्रिकेट किंवा होळी फंक्शन्स जे काय आहेत ह्या जागेवरती होतात. त्यामुळे ते खूप मोकळंच आणि एकदम तुम्हाला असं गावचा म्हणजे शहरामध्ये गाव आहे असं तुम्हाला याचा नक्की फील येईल. ह्याचा कार्पेट तुम्हाला साधारणतः 730चा कार्पेटचा फ्लॅट असणार आहे. त्याची किंमत सांगताना ओनर लोकांनी जवळजवळ
1,42 सांगितलेली आहे, पण ते आपण ज्यावेळी तुम्हाला घर आवडेल त्यावेळेला आपण ते निगोशिएट नक्की चांगल्या पद्धतीने करू शकतो. मला असं वाटतंय की जर तुम्हाला फ्लॅट बघायचा असेल तर याची चावी आपल्याकडे सेलचा फ्लॅट आहे. तुम्ही कधी मला सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात